जर आज शेतकरी पुढे बसला तर कोण आहे महादेव? शेतकरी मंदिरात असला, देवळात असला. अरे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की चलते डोकं पुजले. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी महादेव या शब्दाचा अर्थ समजावून घ्यावा. महादेव म्हणजे काय? अरे महा म्हणजे मोठा, पैशाने किंवा पदाने नव्हे. 18 पगड धान्याची निर्मिती करतो तो. आणि देव म्हणजे देऊन टाकणारा. निर्मिती करायची, देऊन टाकायचं. स्वतःसाठी काय ठेवतोय बाबा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी? मागच्या वर्षीचं कर्ज, मुलीचं लग्न, कायम फाटक छप्पर आणि कायम विवेकांच्या याच्याशिवाय दुसरं काय आमच्या शेतकऱ्याकडं? अरे सगळ्या गोष्टीचे भाव वाढले तर आम्ही काही बोलत नाही. थोडासा कांद्याचा भाव वाढला तर लगेच रडायला लागतो. लगेच कांदा रडवतो. कांद्या करता असं, कांद्या करता तसं. अरे थोडेसे 2 पैसे मिळतात माझ्या शेतकऱ्याला मिळू द्या. कारण कृषी प्रधान संस्कृतीचा शेतकरी राजा आहे तो. आणि तो शेतकरी राजा त्याला स्वाभिमानाने जगवण्याची ताकद आमच्या समाजामध्ये पाहिजे. कारण शेतकऱ्याला जगवणं ही समाजाची सामाजिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच नाथ महाराज सांगतात, काय सांगतात नाथ महाराज? अरे हा नंदीराजा मरेपर्यंत शेतकऱ्याची सेवा करतो. कधी काही मागितलं ना? कधीच काही मागत नाही. अरे आपल्या लेकराला सकाळी उठल्यानंतर जर 10 रुपये दिले, त्याला सांगितलं बाळा घरामधली साखर संपली, जरा चहाला साखर घेऊन ये, आपलं लेकरू ऐकतं का? असं बाहेर शेपूट पुसत केलेलं पडते, मी नाही आणत असं करतंय. याला मागितलं का काही? याला कधीच काही मागितलं नाही, तरी सुद्धा मरेपर्यंत सेवा करतो. अरे मेल्यावर सुद्धा याला माहिती आहे की माझ्या धन्याला रात्रंदिवस सेवा करावी लागते. सगळ्या जगासाठी अन्नाचा घास पिकवावा लागतो. माझा धनी रात्री बेरात्री शेतात जातोय. अरे कधी बांधणीचा रस्ता आहे, कधी दगडाचा रस्ता आहे, कधी रस्त्याने मिरचू असतात, कधी साप असतात. माझ्या धन्याच्या पायाला इजा नाही झाली पाहिजे. कारण माझा शेतकरी जगात अन्नदाता आहे. अरे 10 मिनिटं चालतील पण 10चा पोशिंदा नाही गेला पाहिजे. हा मित्रता इतकी राबवतो माझ्या मायबाप हो की गेल्यानंतर आपल्या स्वतःच्या कातड्याचे जोडे करून माझ्या धन्याच्या पायामध्ये घालतो. शेतकरी राजाच्या जसा शेतकऱ्याची सेवा नंदी राजा करतो ना, तसेच आपण सगळेजण आपण पुढच्या पिढीला जन्म देताना, आपल्या लेकराला जन्म देताना, त्या लेकरांचं संगोपन करताना अशी सेवा करतो. असंच राबतो ना, राब बैलासारखंच राबतो ना आम्ही. माझ्या लेकराला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, माझ्या लेकराला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, माझ्या लेकराला चांगला बंगला मिळाला पाहिजे आणि त्या लेकराला सुखामध्ये नांदलं पाहिजे. सगळे आईबाप अशीच विचार करतात आणि अशीच इच्छा ठेवतात. पण दुर्दैव काही लोकांच्या नशिबात असतं की आयुष्यभर लेकरांसाठी सेवा करून सुद्धा म्हातारपणामध्ये त्यांना वृद्धाश्रमामध्ये जीवन जगावं लागतंय. शेतकऱ्याची बी नशिबात तेच आहे. बैलाच्या मरेपर्यंत सेवा करणारा बैल जर म्हातारा झाला ना, म्हातारा झाल्यावर आमचा शेतकरी राजा सुद्धा त्याला कसायला विकून टाकतो, नाही तर बाजारात नेऊन विकून टाकतोय. माझी विनंती आहे माझ्या शेतकरी राजांना, बैल किती जरी म्हातारा झाला तरी आयुष्य तुमच्यासाठी त्याने नेसलंय. कृपया त्याला कसायला विकू नका, त्याला कुठ्यावर मरू द्या. आणि माझ्या तरुणांना विनंती आहे, आई वडील कसेही असले तरी आई वडील आहे. जगातल्या कोणत्या तीर्थाला नाही गेलं तर चालेल, पण आई वडील काय तुमच्यासाठी दैवत आहे का? ते दैवत जर तुम्ही अप्रसन्न केलं, त्या दैवताला तुम्ही नाराज केलं, जीवनात माझी तरुण पिढी कधीच सुखी राहणार नाही. म्हणून आई वडिलांच्या चरणापाशी सगळे तीर्थ आहेत, त्यांना वृद्धाश्रमात देऊ नका. नाही ते काय म्हणतात, हा बैल काय म्हणतोय आणि आमचे वृद्ध काय म्हणतात की तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणी बाळा म्हातारपणात, नको करू हे टाळणी बाळा म्हातारपणात, नको करू हे टाळणी बाळा म्हातारपणात, नको करू हे टाळणी बाळा तुझ्या तरुण फलात तुला चालला सकूळ, कधी नवात झुंजार, कधी नवी घाली झुल. हे लाड केले रे माझ्या बाळा तुझे, लहानपणापासून तुझे लाड केले. अरे थंडीच्या दिवसामध्ये जर तू लुगड्यामध्ये सू केली तर तुझी आई स्वतःच्या अंगाखाली तुझ्या सूचं ओलं लुगडं घेत होती आणि तुझ्या अंगाखाली कोरडं लुगडं टाकत होते रे बाळा. नांदेड जिल्ह्यामध्ये गोधमगाव नावाचं गाव आहे. गोधमगाव नावामध्ये याचे डॉक्टर होते. मुलाला डॉक्टर बनवलं, मुलीला डॉक्टर बनवलं, जावई डॉक्टर पाहिला, सुनबाई बी डॉक्टर पाहिली, डॉक्टर बनवले मुलं, पण संस्कार नाही दिले. आणि संस्कार दिले नाही म्हणून काय घडलं, अरे मुलं उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेल्यानंतर 4 वर्ष झाले डॉक्टरांची पत्नी वारली. पत्नी वारल्यानंतर डॉक्टरांनी मुलांना फोन केला, अरे बाळांनो, अरे तुमची जन्म
जन्मदाती आई गेलेली आहे रे. अरे तिच्या अंत्यदर्शनासाठी या. मुलाने सांगितलं बाबा आम्ही आल्यानंतर आमचा लई वेळ जाईल आणि पैसा बी लई जाईल, त्यापेक्षा एक करा, आमच्या आईची थोडीशी राख आम्हाला पाठवा, आम्ही तिचं दर्शन घेऊ. एवढं रक्त पांढरं झालं माझ्या बंधूंनो. 2 वर्षापूर्वी तब्येत जास्त झाली, काम होत नव्हतं, मुलांना शिकवलं जात नव्हतं, म्हणून त्यांनी लातूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमाचा आसरा घेतला आणि गेल्या वर्षी 2 वर्ष झाले 18 ऑगस्टला हे जग सोडून गेले. जग सोडून गेल्यानंतर त्या वृद्धाश्रमाच्या संचालकांनी मुलाला फोन केला, अरे बाळा अरे आता तरी या, अरे तुमच्या परिवारातला शेवटचा पक्ष उडवून पडला. मुलाने पुन्हा फोन केला, सांगितलं संचालक साहेब आम्ही भारतात येऊन काही माझ्या बापाला जिवंत करू शकणार नाही, त्यापेक्षा एक करा, आमच्या वडिलांचे अंत्यसंस्कार तुम्हीच करा आणि तुमचा किती खर्च झाला तो सांगा, तुमच्या बँकेच्या खात्यावर RTGS द्वारे टाकून देतो. विचार करा माझ्या मायबाप हो. मी मायबाप का म्हणतो, जे माय आणि जे बाप आहेत त्यांनी आपल्या लेकरांवर संस्कार कसे करावेत, कारण तुकाराम महाराज सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बाभळ पेरल्यानंतर सफरचंद उगवणारच नाही, म्हणून लेकरांवर पहिले संस्कार टाका आणि संस्कारातून उद्याची पिढी घडू द्या, संस्काराची पिढी घडू द्या. कारण जय जय महाराष्ट्र माझा म्हणताना महाराष्ट्राच्या मातीमध्ये आईवडील कसे आहेत, महाराष्ट्राच्या मातीमध्ये तरुण मंडळी कशी आहे हे जगाला